नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्र दाखल केले। श्री शांतिगिरी महाराज बोलणं। नाशिकचा खासदार निस्वार्थी, चारित्र्य संपन्न, देशभक्त आणि कर्तृत्ववान असावा। स्वामी शांतिगिरी महाराज हे एक योगी सिद्ध आणि क्रांतिकारी संत आहेत। त्यांच्या आजपर्यंतचे कार्य याची पावती आहे। संत म्हणजे विश्वास, संत म्हणजे संस्कार, संत म्हणजे विकास। राजकारणातील चुकीच्या गोष्टी घडू नये यासाठी स्वामी शांतिगिरी महाराज हे अनेक वर्षांपासून राजकारणाचे शुद्धीकरण ही मोहीम राबवत आहेत आणि राजकारण हे चांगल्या माणसांचं काम आहे हे सिद्ध करत आहेत। स्वामी शांतिगिरी महाराज हे सत्ता नसतानाही अनेक समाजकार्य, जसे लाखो लोकांची व्यसनमुक्ती, लाखो झाडांचे वृक्षारोपण, तसेच लाखो लोकांना भक्तिमार्गात आणून हजारो संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचवले। देशहितासाठी लाखो तासांची सेवा करून घेतली आहे। हजारो विद्यार्थी गुरुकुलात घडविले, त्याबरोबरच हजारो गोमातेचे पालन केले आणि आपल्या दैवी शक्तीने लाखो लोकांचे दुःख दूर केले। धर्माच्या रक्षणासाठी धर्मयोद्धा संघटना स्थापन केली आहे। शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील गरजूंसाठी जनशांती सेवा समिती स्थापन केली आहे। म्हणून जर सत्ता असेल तर स्वामीजी नक्कीच नाशिक मतदारसंघाचा खूप मोठा विकास करतील। मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन आहे, भाविक भक्त मोठ्या प्रमाणात आहे। काय सांगाल? बाबाजींचा विजय निश्चित आहे। बाबाजींना काय निवडून द्यावं? राजकारणाचं शुद्धीकरण झालं पाहिजे आणि तरुणांसाठी आज जे नाशिकमध्ये ड्रग्स वगैरे जे प्रकरण चालू आहे ते बंद झाले पाहिजे आणि बाबाजींची अत्यंत गरज आहे नाशिक जिल्ह्यामध्ये। आणि बाबाजींचा जो मुद्दा आहे लढा राष्ट्रहिताचा, संकल्प शुद्ध राजकारणाचा, म्हणजे जे काही आपण पैसे देऊन राजकारण करतो, मुलांना काही व्यसनाधीन नेतेगिरी व्यसनाधीनमध्ये लावतात, तर बाबाजींचा मुद्दा असा आहे की सगळे तरुण हे सुशिक्षित झाले पाहिजे, हुशार झाले पाहिजे आणि धार्मिकतेच्या आधारावर देशासाठी पुढे आले पाहिजे, हा बाबाजींचा उद्देश आहे। जय बाबाजी, जय महात्मा, जय भारत माता। तुम्ही काय सांगाल? तुम्ही बाबाजींसाठी आज त्यांना समर्थन देण्यासाठी आलेले आहात, कुठून आलेला आहात? नाशिकमध्ये राहिला इथे आपलं जर मतदान तुम्ही कळवणमध्ये राहतात ना, नाशिकच्या मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार? त्यांनी बाबाजींना मतदान करावं, राजकारणाचं शुद्धीकरण करावं, जेणेकरून बेरोजगार लोकांना नोकरीची संधी मिळेल। परत अंजनेरी गडावरती हनुमान मंदिराचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा काही प्रश्न आहे, हे भेटतील बाबाजींच्या माध्यमातून सर्व नाशिककरांच्या गरजा पूर्ण होतील। धार्मिक नगरी कुंभमेळ्यासाठी